उदगीरमध्ये त्यात मला शंभू राजांच्या पुस्तकावर बोलण्याची संधी मिळाली. हा माझा दुहेरी बहुमान आहे. एक तर मी 340 व्यक्ती आहे, मोठमोठे व्यक्ती या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि आज या मोबाईलच्या कम्प्युटरच्या युगामध्ये जेव्हा मोठमोठ्या साहित्यिकांची ओरड आहे की लोक ऐकत नाहीत, लोक वाचत नाहीत, परंतु हा समोर बसलेला हा जागृत समाज कुठल्याही निमंत्रणाशिवाय, कुठल्याही विशेष अत्याशिवाय केवळ ज्ञानाच्या लालसेने या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीचं कौतुक आणि या तुम्ही जे सर्वजण आहात ते ह्या उदगीरचं संचित आहात, तुम्ही उदगीरचं भवितव्य आहात. जर कोणी उद्या आमच्यासारख्या व्यक्तीला विचारलं की लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जागृत समाज तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, तर मी छातीतूनपणे सांगेन की उदगीरमध्ये आपल्याला मिळेल. कारण आमच्या लातूरमध्ये टाउन हॉल सारखे मोठे मोठे हॉल आहेत, वाचक समाजाचे कार्यक्रम होतात, पण काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला न सांगितलेलं. त्यामुळे आजचा हा दिवस माझ्यासाठी अतिशय मौल्यवान आहे, अतिशय महत्वाचा. एकतर मी 340 व्यक्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शंभू राजांच्या पुस्तकावर बोलणार आहे. कोण शंभू राजे हे आपल्याला सांगायची गरज नाही. एकेकाळी त्यांच्याविषयी काय लिहिलं, काय वाचलं आणि काय आपण सिनेमांच्या मोहित्यांच्या मंडळांमधून, थोरातांच्या कमळामधून जे पाहिलं, शंभू महाराज नेमके कसे होते, का ते कसे होते हे आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. मी आपल्या सर्वांची एकदा क्षमा मागणार आहे, कारण मी कुठलाही प्रोटोकॉल न पाळता मी बोलायला सुरुवात केलेला आहे. कारण माझा वेळ फक्त 60 मिनिटाचा आहे. 60 मिनिटाच्या वर ना मी 1 मिनिट घेणार आहे ना मी देणार आहे. 60 मिनिटांनी नंतर प्रश्नोत्तर, त्यानंतर आपण थांबणार आहे. आणि अतिशय चांगली पद्धत आणि चांगली सुरुवात आहे. 3 तासाचा सिनेमा 2 तासावर आला. 10 मिनिटाचा व्हिडिओ 30 सेकंदाच्या रील्स मध्ये कन्वर्ट झाला. माणसाची अवधान क्षमता आता प्रचंड कमी होता. अशा परिस्थितीमध्ये जर आपण इथं आला, त्यामुळे आपलं अवधान, आपलं ध्यान आणि आपलं ज्ञान टिकवणं ही या ठिकाणी येणाऱ्या कोणत्याही वक्त्याची जबाबदारी असं मी मानतो. आणि म्हणूनच मी 30 मिनिटापेक्षा 1 मिनिट जास्त केलं. माझं जे काही आहे ते 30 मिनिटाच्या आत संपवणार आहे. तर आदरणीय विचारमंच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका व्यक्तीचा उल्लेख मला करणं क्रमप्राप्त आहे. कारण त्या व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय मी सुरुवात करणार आहे. ती व्यक्ती म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक श्री कदम सर आणि माझे मार्गदर्शक, ज्यांच्यामुळे मी सोशल मध्ये ऍक्टिव्ह झालो. मी फक्त वैयक्तिक जीवनामध्येच कार्यरत होतो, पण सामाजिक जीवनामध्ये त्यांनी मला ऍक्टिव्ह केलं असे माझे मार्गदर्शक सन्माननीय सर. आणि आपण सर्वजण सुजाण, जागरूक आणि उदगीरचं वैभव, उदगीरचं संचित असलेले सर्व व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. शंभू राजांचा उद्घोष करतो. तोही कवी कलशांच्या वाक्यामध्ये. कवी कलशांचा एक दोहा घेऊन आपण आज या पुस्तकाच्या परिचयाला सुरुवात करणार आहोत. यावन रावण की सभा, यावन रावण की सभा, संभू बधो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलो रणरंग, जो रवि छवि लखत की, जो रवि छवि लखत की, खद्योत होत बजरंग, तो तब तेज निहार, तखत त्याज अवरंग. आपल्याला समजायला थोडंसं कठीण आहे, परंतु अतिशय प्रभावी आणि ओजस्वी आहे. कवी कलश शंभू राजांविषयी लिहितात की यावन रावण की सभा संभूमध्ये बजरंग. ज्या पद्धतीनं रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला संपूर्णपणे बांधून उभे केलं होतं, आणि त्याच पद्धतीनं शंभू राजांना सुद्धा यावन रावणासारख्या क्रूर असणाऱ्या औरंगजेबाच्या सभेमध्ये त्यालाही बांधून साखर दंडानं सभेमध्ये उभं केलं. आणि मग लहू लसत रंग म्हणजे रक्ताचा रंग हा शंभू राजांच्या कपाळावर मारलेला आहे. सिंदूर सम, ज्याप्रमाणे सिंदूर लावतात त्याप्रमाणे रक्त शंभू महाराजांच्या चेहऱ्यावर, संपूर्ण शरीरावर आहे. कशामुळे? खूप खेलो रणरंग, खूप मोठा रणरंग, खूप मोठा रणसंग्राम. एका बाजूला असणारी प्रचंड मोठी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग असणारे शंभू राजा. हा एक अतिशय बिजोड असा लढा होता आणि बिजोड लढ्यामध्ये अतिशय प्रभावी काम केले. भलेही
धारातीर्थी पडले परंतु खूप खेळलो रणरंग. इतिहास हा लढणाऱ्यांचा ओळखला जातो, इतिहास हरल्या जिंकलेल्यांचा ओळखला जात नाही किंवा लिहिला जात नाही. आणि अशा पद्धतीने खूप ताकदीने लढले. आणि महाराज यापुढे उपमा देतात, जो रवि छबी लखतही खद्योर को गोट बदरन, जो छबी रवि देखतही. रवि म्हणजे सूर्य. जेव्हा सूर्याची छबी बघितली जाते तेव्हा खद्योर म्हणजे राजकिडे. हा छान, थँक्यू. खद्योर म्हणजे राजकिडे. राजकिडे सूर्याची छबी आल्याबरोबर नष्ट होतात, अदृश्य होतात, त्यांचं अस्तित्व संपून जातं. अगदी त्याप्रमाणे तो तव तेज देखत. आणि मग अशा पद्धतीनं सूर्यासारखं प्रभावी आणि स्वाभिमानी तेज जेव्हा औरंगजेबाने पाहिलं, शंभू राजाच्या चेहऱ्यावर, त्यांच्या संपूर्ण शरीरावर तेज जेव्हा पाहिलं, तखत त्याज औरंग. आणि त्याला सुद्धा आपल्या तखतावर उठून जाण्याचा मोह आपसुकच झाला. त्याला कोणी मोठ म्हणण्याची गरज पडली नाही. कोणी आला तरी फक्त हाताच्या इशाऱ्याशिवाय न बोलणारा हा राजा, हा बादशाह, अफगाणिस्तान पासून बंगालच्या सागरापर्यंत आपल्यात असलेला हा बादशाह तख्तावर उठून बाजूला झाला. त्याला बघावं वाटलं की हा आहे तरी असा कसा. आणि हा जो शंभू राजा आहे, हा शंभू राजा कवी कलशाचा मित्र आहे. शंभू राजा छावा असेल किंवा आता कुठल्या तरी साहित्याच्या माध्यमातून आज शंभू राजे घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. आज शंभू राजांची योद्धा म्हणून सांगण्याची गरज नाही. त्यांनी या लढाया जिंकल्या, त्या लढाया जिंकल्या, त्यांनी यावं केलं, तमं केलं. त्यांची तुलना ही नेपोलियन, जुलियस सीझर सारख्या व्यक्तिमत्वाशी केली जाऊ शकते. अन्यथा त्यांच्या तुलनेसारखं व्यक्तिमत्व सध्या तरी आपल्या भारतवर्षामध्ये पुढे आपल्याला दिसून येत नाही. ऐतिहासिक दृष्टीने जुलियस सीझर, नेपोलियन सारख्या लोकांसोबत ज्याची तुलना केली जाते, हा केवळ योद्धा नव्हता. हॅलो माइक टेस्ट. ओके. तर हा फक्त योद्धा नाहीये. हा योद्धा नाही, हा कोण आहे? तर आपल्याला त्याची जर माहिती घ्यायची, शंभू राजा कोण आहे, तर आपल्याला थोडं इतिहासामध्ये जावं लागेल. मध्ययुगीन काळाच्या अगोदर, प्राचीन काळामध्ये जिथं संपूर्ण सांस्कृतिक उत्थानाचं काम झालं तो ग्रीस देश. आणि त्या ठिकाणचा सर्वात मोठा तत्वज्ञ सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो. हा प्लेटोने जो सांगितलेला तत्वज्ञ राजा आहे, पोएटिक किंग जो आहे, असा जर राजा आपल्या देशामध्ये कुठं पाहायचा असेल तो एकमेव आहे, तो म्हणजे शंभू राजा. आणि आज आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा उद्देश असा आहे, आमचा म्हणजे आम्ही या मुवमेंटमध्ये शंभू राजांसाठी काम करणारी जी माणसं आहोत, आमचा उद्देश एवढाच आहे की शंभू राजे केवळ लढाई करणारे, हातात 20 किलो 30 किलोची तलवार घेऊन माणसं मारणारे शंभू राजे नाही आहेत. शंभू राजे त्याच्याही पुढे आहेत. एक कवी आहेत, बहुभाषिक आहेत. त्यांना येणाऱ्या भाषा इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हिब्रू, उर्दू एवढ्या भाषा त्यांना का शिकाव्या लागल्या? मनुष्य हा गरजेतून शिकतो. एवढ्या भाषा शिकण्याची महाराजांना आवश्यकता का पडली? कारण त्यांचा जो राज्यकारभार, त्यांचा जो व्यवहार होता, हा व्यवहार या सगळ्या लोकांशी होता. महाराजांचं राज्य जे समृद्ध झालं होतं ते पश्चिम किनारपट्टीला. महाराजांनी जावळी मारली आणि किनारपट्टीचा प्रदेश महाराजांच्या हातात आला आणि एवढा मोठा व्यापाराचा महसूल महाराजांना प्राप्त झाला. आणि त्याच्या आधारेच हे संपूर्ण स्वराज्याचं स्वप्न महाराज साकार करू शकले. अफजल खान जेव्हा महाराजांना भेटायला आला तेव्हा महाराजांकडे असलेलं वैभव संपत्ती बघून अफजल खान चक्रावून गेला. एवढासा हा छोटासा जहागीरदार, तुझ्याकडे एवढी ताकद, एवढी शक्ती, एवढा पैसा कुठून आहे? महाराजांनी सांगितलं की आम्ही लोकांना लुबाडलं नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम ठेवली, कराचे दर कमी केले, कर चुकवे जरी कमी झाली आणि या माध्यमातून महाराजांचा महसूल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आपण विषयांतर करणार नाही, पण हेही गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे की शंभू राजांना जी लेगसी मिळालेली आहे, जी पूर्व परंपरा मिळाली ती कोणाची आहे? एका बाजूला शंभू महाराज जेव्हा लेखक
साहित्यिक म्हणून पुढे आले तेव्हा असं विचारलं गेलं की शंभू महाराजांनी लिहिलंय याची काय गॅरंटी, याचा काय पुरावा आहे. जेव्हा पुराव्याची चर्चा संपली तेव्हा असं सांगण्यात आलं की शंभू महाराजांचा पहिला ग्रंथ जो प्रसिद्धीला आला तो म्हणजे बुधभूषण. आणि या बुधभूषणवर मी पॉडकास्ट करतो दर बुधवारी. बुधभूषणचे 2 संस्कृत श्लोक एका माझ्या YouTube चॅनलला मी मराठीतून त्याचा सर्वांना समजेल असा अर्थ सांगत असतो. त्याचे 28 भाग झालेले आहेत आणि संपूर्ण बुधभूषण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी मी काम करतो. मॅडम जे सांगितलं ना, हा जो वेळ मी दररोज माझा 1 तास ह्या फक्त या कामासाठी देतो. अभ्यास करणं, नोट्स करणं, या सगळ्या गोष्टी मी करतो. मी सांगतो एवढ्यासाठी की हे काम आम्ही हाती घेतलेले आहे आणि आज ही संधी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे की आज मला त्याचाच एक भाग म्हणून आपल्यासमोर काहीतरी या विषयाची चर्चा आपल्यासमोर मला करता येईल. तर एवढी मोठी लेगसी महाराजांना प्राप्त झालेली होती, व्यापाराची, व्यवहाराची. स्वतः शाहूराजे हे कलेचे आणि भोक्ते होते. त्यांच्या बदरी अतिशय हरहुन्नरी ज्ञानी माणसं त्यांच्या आसपास असायचे. आणि महाराज सुद्धा, शहाजी महाराज सुद्धा हे कला साहित्याचे भोक्ते होते. एका बाजूला कला साहित्याचे भोक्ते असणारे शिवाजी महाराज, त्यांचा लेगसी चालवणारे संभाजी महाराज, आणि दुसऱ्या बाजूला तंजावरमध्ये शिवाजी महाराज आणि सावत्रभाऊ व्यंकोजी राजे, शहाजी राजांच्या द्वितीय पत्नी तुकाई महाराज, त्यांचे सुपुत्र व्यंकोजी राजे आणि त्यांच्या वंशात सरफोजी राजे. त्यांचंही साहित्यिक काम प्रचंड मोठं आहे. ते स्वतः नृत्यशास्त्रामध्ये पारंगत होते आणि त्यावरची त्यांनी ग्रंथही लिहिलेत. आजही तंजावरमध्ये सगळ्यात मोठं ग्रंथालय आपल्याला या सरफोजी राजेंनी लिहिलेलं, आपल्याला उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या बुधभूषणच्या माध्यमातून आपल्याला आणि या नखशिका 7 शतक या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या साहित्यिक संचिताची ओळख करून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि सरफोजी राजांना सुद्धा आपण जाणलं पाहिजे, कारण आपलं राज्य हे फक्त महाराजांचं राज्य, स्वराज्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. तर बुधभूषणच्या एका श्लोकामध्ये महाराज लिहितात की त्यांचं राज्य हे कुठून, बंगालच्या उपसागरापासून ते पार विंध्याचलापर्यंत पोहोचलेलं असं राज्य महाराजांनी उभं केलं होतं. शिवाजी महाराजांनी, शहाजी महाराजांनी पाया घातला आणि शिवाजी महाराजांनी ते राज्य उभं केलं, असं स्वतः संभाजी महाराजांनी लिहिलेलं. तर महाराजांवर केलेला दुसरा आरोप म्हणजे त्यांची संस्कृती शुद्ध नाही. त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत. काही साहित्यकांनी त्याला मराठा संस्कृत म्हणून हिणवलं गेलं. परंतु भाषा हे साहित्याचं, संस्कृतीचं वाहक असतं, अंतिम साध्य नसतं. परवा जे मराठी साहित्य संमेलन झालं त्यामध्ये तारा भवाळकर यांनी सांगितलं की भाषा काय आहे, भाषा ही संस्कृती आणि साहित्याची वाहक आहे. त्यामुळे भाषा ही संस्कृतीमुळे तयार होते, भाषेमुळे संस्कृती. जरी हे रेसिप्रोकल आहे असं वाटत असलं तरी महत्व कशाला आहे, संस्कृतीला आहे. भाषेमध्ये शुद्ध अशुद्धता असली तरीही एवढा मोठा फरक पडत नाही. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचं जेव्हा पहिल्यांदा सुवर्णरत्नाकर प्रसिद्ध करायचं होतं तेव्हाही त्या टीमने सांगितलं की याच्यामध्ये छंद नाही, याच्यामध्ये मात्रांची रचना आज तर मुक्त छंदामध्ये सर्व काव्य आहे. म्हणजे हा जो बदल होतो, हा बदल न करता केवळ महाराजांचं साहित्य हिणवलं गेलं. महाराज अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीवर जन्मापासून समाजानं, नियतीनं, परिस्थितीनं अन्यायच केला. जन्म झाला, आई गेली, आजीनं सांभाळ केला, परंतु स्वतःच्या चातुर्यानं आणि स्वतःच्या सत्शील वर्तनानं एवढे प्रिय आणि एवढे प्रेम करणारी माणसं त्यांच्या जीवनामध्ये होती की त्या माणसांनी त्यांना पूर्णपणे बदलून टाकले. आणि म्हणूनच आज आपण साहित्यिक शंभूराजे म्हणून आज त्यांची चर्चा करतो. कोण आहे, कुणाचा प्रभाव आहे महाराजांच्या साहित्यावर? तर महाराजांच्या साहित्यावरचा सर्वात मोठा आणि पहिला प्रभाव आहे तो म्हणजे कवी कलशांचा, ज्यांना महाराजांनी छंदोगामात्य पदवी दिली होती. परवा एक कार्यकर्ता मला भेटला आणि सांगितले की असं तुम्हाला वाटत नाही का की कवी कलशांनीच हे सगळं लिहिलं असेल आणि शंभू महाराजांनी त्यांचं नाव दिलं असेल? मी त्याला सांगितले की महाराजांना कुठली निवडणूक लढवायची नाही, महाराजांना कुठं काही सिद्ध करायचं नाही. महाराज आणि छंदोगामात्य हे केवळ मित्र, एका बाजूला गुरु शिष्य, दुसऱ्या बाजूला राजा आणि मंत्री. गुरु शिष्य या हिशोबानं की महाराजांना ब्रज भाषा कोणी शिकवली, संस्कृत भाषा कोणी शिकवली, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे हा छंदोगामात्य कवी कलशांचा आहे. त्यांची यत्यांची बदनामी झाली, त्यांना गोड बोल्या म्हणून हिणवलं गेलं. हिणू द्या, परंतु त्यांचं काम आजही साहित्याच्या रूपाने आपल्यासमोर आहे.
पहिला प्रभाव त्यांच्या साहित्यावरचा तो म्हणजे छंदोगामात्य कवी कलशांचा आहे. महाराज मथुरेमध्ये राहिले, मथुरेची ब्रज भाषा शिकले. त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री संस्कृतचा अविर्भाव आणायचे. त्यांनी संस्कृती भाषा शिकून घेतली आणि संस्कृतमध्ये एवढा अजोड आणि एवढा सुंदर ग्रंथ आहे बुधभूषण. हा बुधभूषण ग्रंथ लिहिला म्हणजे आपल्याला जे काही नाही, आपल्याजवळ जी उणीव वाटते ती प्रत्येक उणीव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भरून काढलेली दिसून येते. आपण आज फक्त त्यांच्या साहित्यिक अंगाचाच विचार करणार आहोत. तर सगळ्यात मोठा साहित्यिक प्रभाव हा छंदोगामात्य कवी कलशांचा आहे. त्यानंतर जिजाऊ महाराज, शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव तर आहेच, पण त्यासोबतच त्यांच्यावर जो उर्दू आणि फारसी भाषेचा त्यांचा जो प्रभाव आहे, त्यामध्ये महाराज जेव्हा 9 वर्षाचे होते, आग्र्याच्या कैदेत असताना औरंगजेबाच्या 2 मुली, ज्यांचं वय 30 वर्ष होतं, ह्या 2 मुलींना शंभूराजाचा लळा लागला आणि मग त्यांची उर्दू पाहून त्यांच्यासारखी उर्दू भाषा बोलण्याचा प्रयत्न महाराज करायचे. आणि मग अशी उर्दू भाषा शिकता शिकता ज्या मुलीचं नाव झेबुन्निसा होतं, त्या एका औरंगजेबाच्या मुलीसाठी शाहूराजाने एक सुंदर मस्जिद सुद्धा बांधलेली आहे नगरमध्ये. आजही ती उपलब्ध आहे आपल्याला बघण्यासाठी. तर त्यांचा महाराजांना लळा लागला आणि त्याच्यामुळे महाराजांच्या भाषेवर उर्दूचे संस्कार झाले. त्यानंतर जे प्रामाणिक साथी होते, दुर्गादास राठोड असतात. दुर्गादास राठोड हा राजपूत राजा, परंतु त्याची प्रचंड मैत्री शंभूराजाशी. दिलेर खान स्वराज्याचा दुश्मन, परंतु त्याच्या मुलाशी महाराजांची मैत्री. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शहजादा अकबर आणि शहजादा मुअज्जम, ह्या दोघांशीही महाराजांची मैत्री होती. इव्हन मुअज्जम सोबत महाराज 2 वर्ष राहिले आणि मग मुअज्जमला संस्कृत शिकवली शंभूराजाने. औरंगजेबाला असं वाटतं मुअज्जम आपला बिघडलेला आहे, शंभूराजे पण बिघडतील, पण उलट झालं, मुअज्जमच सुधारले. पुढे अकबरला तर महाराजांनी चक्क आश्रय दिलं. राजकीय विषयामध्ये आपण पडणार नाही, पण या लोकांच्या सहवासामुळे, या लोकांच्या सोबत राहिल्यामुळे त्यांच्या फारसी भाषेचा, त्यांच्या उर्दू भाषेचा महाराजांवर परिणाम झाला आणि या सर्व गोष्टी महाराजांनी ग्रास्प केल्या, शिकले. त्यांनी स्वतःला बंधनात अडकून नाही ठेवलं. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश ग्रंथ लिहिलेला होता. मराठी भाषा आणि मोडी लिपी ही प्रस्थापित केली होती. आणि आजही जे जुने कुणबीचे रेकॉर्ड वगैरे आपण जे शोधतो ना, ते सुद्धा आपल्याला मोडी भाषेमध्ये पाहायला मिळते. आज ती मोडी सहजासहजी कुणाला वाचता येत नाही, प्रचंड अवघड आहे. पण ही भाषा आणि ही लिपी ही शिवाजी महाराजांनी आणली आणि संपूर्ण दक्षिणेतल्या या मराठी भाषिक जो प्रांत आहे, हा या प्रांतातल्या इव्हन निजाम असतील, आदिलशाह असतील, ह्या सगळ्या लोकांनी सुद्धा काय केलं, ही भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. मग महाराजांचं वेगळेपण आणि मोठेपण असं आहे की हा एक असा योद्धा आहे. हा योद्धा केवळ राजकीय आखाड्यामध्ये लढला नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक आखाड्यावर लढला. जिथं जिथं गेला त्या भाषा शिकला आणि म्हणून संस्कृत मधला बुधभूषण वाचताना महाराजांच्या अतिशय बारकाईच्या निरीक्षणाची झलक आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर आणि अतिशय धीर गंभीर आणि प्रचंड सखोल अर्थ असलेला बुधभूषण आहे. मी तर सरांना विनंती केली होती की मी बुधभूषणवरच बोलू इच्छितो. सरांनी सांगितले की बुधभूषणवर झालेला आहे. मग आम्ही त्याचा दुसरा ग्रंथ घेतला. बुधभूषण संस्कृतमध्ये, महाराजांनी मराठीमध्ये लेखन केलेलं नाही. पुन्हा प्रश्न का लेखन केलं नाही? मग महाराजांना लिहायचं असेल तर त्यांनी मराठीत लिहायचं होतं. प्रश्न आपल्याला भरपूर आहेत, कारण आपण विचार फार कमी करतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण चिंतन करू तेव्हा आपल्यासमोर आपोआप येते. आणि या चिंतनाची कुठेतरी कमतरता झाली आहे, कारण वाचन कमी झालेलं आहे आणि मोबाईलवर व्हिडिओ आणि रील्स पाहण्यामध्ये आपण जास्त व्यस्त झालेलो आहोत. त्यामुळे आज खरी गरज आहे ती म्हणजे हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आणि मग महाराजांनी मराठीमध्ये लेखन केलेलं नाही. महाराजांनी जिथं जिथं जसं जसं भावलं तसं तसं लेखन केलं. बघा, विल्यम वर्ड्सवर्थ त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्या सर्वांनी जे जे साहित्याचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी MA केलेलं आहे साहित्यामध्ये, मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, कुठल्याही भाषेमध्ये लिटरेचर केलं असेल तर तुम्हाला वर्ड्सवर्थचं हे वाक्य वाचल्याशिवाय काव्य तुम्हाला समजून घेता येणार नाही. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स इज पोएट्री. पोएट्री काय आहे तर उत्स्फूर्तपणे म्हणजे कुठलाही
विचार न करता, कुठलाही अभिनिवेश न ठेवता सहजपणे आपल्या भावना जेव्हा आपण व्यक्त करतो, ते जे लेखन असतं ते काव्य असतं. मग कदाचित ती छंदामध्ये असेल किंवा नसेल, परंतु इमोशन्स आणि भावना ही काय आहे, त्याची सर्वात मोठी नितांत गरज आहे. त्यामुळे महाराजांचं साहित्य जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा त्यांच्या वयाच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत त्या आपल्याला दिसून येतात. असे आपल्या समोर जे पुस्तक आहे, एक संपादित पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या काव्यांमधल्या ओव्या याच्यामध्ये आहेत. एक आहे नायिका भेद, दुसरा आहे नकशी, तिसरा आहे सातशतक. याचं संपादक आणि अनुवादक प्रभाकर ताकोले यांनी केलेलं आहे. आणि हे पुस्तक हे त्यांनी लेखकांनी सखी श्री राजनी जयती येसुबाई राणीसाहेब, एक धीरोदात्त लढणारी महिला, ज्यांच्यावर फारसा इतिहासानं फोकस केलेला नाही, ही दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे, त्यांना आणि कवी कलश यांना अर्पण केलेलं आहे. माझा या वाचक संवादाचा एकमेव उद्देश आहे की आपल्याला या पुस्तकाविषयी माहिती व्हावी आणि हे पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटावं, आपण ते संग्रहित ठेवा. आपल्याला ऑनलाईन हे पुस्तक विकत मिळेल, आपण ते घ्या. प्रति कमी असतील पण वेळ मिळेल तसं घ्या आणि वाचा. आणि हे सांगण्यासाठीच हा आपला वाचक संवादाचा आजचा कार्यक्रम आहे, असं माझं मत आहे. कदाचित माझं हे कमी जास्त असू शकेल, परंतु हाच उद्देश आहे असं मी तरी मानतो. आणि त्या हिशोबानं पुस्तकात काय आहे हे सांगण्याबरोबरच याची जी पूर्वपीठिका आहे, याचं वाचन कसं करायचं, कारण हे पुस्तक आहे ब्रज भाषेमध्ये. मी सुद्धा जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा एका मिनिटात बाजूला ठेवलं, एका सरळ डोक्याच्या वरून चाललं माझ्या. त्यामुळे जेव्हा मी पहिला श्लोक सांगितला तेव्हा टाळ्यांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही, कारण त्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. जेव्हा अर्थ पोहोचेल तेव्हा त्याचा आनंद आपल्याला येईल. आणि म्हणून हे पुस्तक जे आहे, हा शंभूराजांचा जो ठेवा आहे, ब्रज भाषेमध्ये लिहिलेले हे तीनही पुस्तक आहे. ह्या तिन्ही पुस्तकांविषयी, या तीनही साहित्यमालेच्या तीनही छंदांविषयी आपल्याला सांगायचं असेल तर सवयी नावाच्या लेखन प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. जसा आपल्याकडे अभंग असतो त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी लेखन केले. नायिका भेद, आपला वेळ फार मर्यादित आहे आणि मर्यादित वेळेमध्येच आपण हे पूर्ण करणार आहोत. त्यामुळे नायिका भेदला आपण सुरुवातीला घेऊ. नायिका भेद म्हणजे काय, नायिका म्हणजे काय, आज ज्याला आपण हिरोईन म्हणतो, शब्दशः अर्थ त्याचा नायिका. पूर्वी लोकांच्या मनोरंजनासाठी जसे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे लोक असायचे, तसे लोकांच्या मनोरंजनासाठी सुद्धा वेगवेगळे लोक असायचे. त्यापैकी नायिका ह्या नृत्य करणाऱ्या लोकांचं मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया. आणि मग त्यांच्या ज्या हालचाली आहेत, बघा महाराजांचं निरीक्षण, त्यांच्या ज्या हालचाली आहेत, त्यांची जी देहबोली आहे, त्या देहबोलीतून ते कशा व्यक्त होतात आणि त्यांच्या कुठल्या त्यांच्या अंगविक्षेपाचा काय अर्थ होतो, या सगळ्याचं विवेचन महाराजांनी याच्यामध्ये केलेलं आहे. हा पूर्णपणे शृंगार रस प्रधान आहे. विविध भावमुद्रा याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये शिरोभेद, ग्रीवाभेद, दृष्टीभेद, मंडळभेद, पादभेद, स्थानकभेद, रसभेद, प्रकृती, दशा, विपत्ती या सगळ्यांचा विचार करून महाराजांनी लिहिलेला आहे. अगदी आताच्या भाषेत सांगायचं तर अगदी रोमॅन्टिक, अतिशय रोमॅन्टिक काव्य हे आहे. आणि याच्यामध्ये राधा आणि कृष्णाचं प्रेम आहे. नायिका भेद आणि नखशिकाचे नायक नायिका आहे, दुसरे तिसरे कोणी नाही तर राधा आणि कृष्ण आहे. आणि या राधा आणि कृष्णाचं जे काही रोमॅन्टिक रिलेशन आहे, हे रिलेशन शब्दशः महाराजांनी वर्णन केलेलं आहे. मला एक जणांनी विचार केला की तुम्हाला हे अश्लील वाटत नाही का? आम्ही म्हटले खजुराहोच्या लेण्या पाहताना आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण होते, किंबहुना जे देवदेवतांच्या आपल्या ज्या काही मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्या मूर्त्यांना नैसर्गिक कपडे नाहीत, आपण नंतर कपडे घालतो देवाला. पण मूलतः जे आहे, आपलं जे संचित आहे ते हे आहे. आपण जे वास्तव आहे, ते जे सत्य आहे, ते आपल्या संस्कृतीनं, आपल्या इतिहासानं स्वीकारलेलं आहे. त्यामुळं कुठलाही बिभत्सपणा न येता अतिशय शृंगारिक रीतीनं महाराजांनी नायिका भेदमध्ये वर्णन केलेलं आहे. आपण नायिका भेदचा एक श्लोक घेणार आहोत, त्यानंतर नकशिकचा एक श्लोक घेणार आहोत आणि 2-3 श्लोक आपण हे आजच्या 7 शतकचे घेणार आहोत. तर नायिका भेद ही भावना, प्रेमाची भावना, रोमॅन्टिक भावना, ही कोणत्या वयामध्ये येते? साधारणपणे ज्या वेळी व्यक्ती वयात येतो, जेव्हा वयात येतो तेव्हा त्या व्यक्तीला विरक्तीची भावना नसते.
मृत्यू आहे सगळ्यांना माहिती आहे, पण कधी छोटं मूल आपण उद्या आपल्याला कधी ना कधी मृत्यू येणार आहे त्या ताणतणावामध्ये जगलेला आपण कधी पाहिलंय का? नाही. पुन्हा वर्ड्सवर्थ या ठिकाणी स्पॉन्टेनियस जी जी भावना ज्या ज्या वेळी महाराजांच्या मनामध्ये आली ती ती भावना त्यांनी शब्दबद्ध केलेली आहे. एवढा धाकड, एवढा खराखुरा, एवढा ओरिजिनल कवी ह्या महाराष्ट्राच्या नाही या देशाच्या मातीमध्ये होऊन गेला. आणि मग आम्ही सांगितले की गीत गोविंद जे आहे जयदेवाचं ते तुम्ही वाचलंय का? गीत गोविंदामध्ये राधा आणि कृष्णाच्या ज्या लीला आहेत त्या लीलांना तोडीस तोड किंबहुना काकणभर सरस. गीत गोविंद लिहिणारे गीत जयदेव प्रचंड प्रसिद्ध आहे, त्यांना खूप मान आहे. त्यांना 500-600 वर्षानंतर शंभू महाराज झाले, परंतु त्यांच्या तोडीचं धाकड आणि तेवढंच ओरिजिनल, तेवढंच सत्य लेखन महाराजांनी या नखशिख नायिका भेदमध्ये केलेलं. नायिकेचे जे विचार भावना ही साधी गोष्ट नाही. आपली भावना आपल्या माणसाला व्यक्त करायला आपल्याला कितीतरी अडचण येतात. आपलं मन अडतं, आपण बोलावं का नाही बोलावं, काय वाटेल, अशा प्रचंड विचार करून कधीतरी कितीतरी वेळा असं झालेलं असतं की एखाद्या व्यक्तीशी विषयीची आपली भावना कायम आयुष्यभर आपण मनात घेऊन संपून जातो, पण आपण व्यक्त होत नाही. पण महाराज कुठेही थांबलेले नाही. ज्या पद्धतीने लढाईला सगळ्याच्या समोर, त्याप्रमाणे लेखनाला सुद्धा सगळ्याच्या समोर जे आहे ते आहे, जे आहे ते वर्षी. तर नायिका भेद आता एक असा उत्कृष्ट ग्रंथ आहे. तर त्यानंतर आपण लगेचच नायिका भेदची कोवी घेऊया. तर आपण मागे म्हणाल का? हा, प्रयत्न करा. दो दुहू. बरं, मी पूर्ण म्हणतो, थोडंसं बघा, थोडं लक्ष द्या. दोऊ दुहू पहिरावत चुनरी, दोऊ दुहू शिर बांधत पागे, दोऊ दुहू को सिगारत अंग, गरे लगे दोहू दुहू अनुरागे, संभू स्नेह समोह रहे, रस ख्यालन में सिगरी निश जागे, दोहू दुहू सानुमान करे पुनी, दोहू दुहन मनावन लोगे. आता थोडासा अर्थ सांगतो म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद येईल. दोहू दुहू पहिरावत चुनरी. दोहू म्हणजे कोण? राधा आणि कृष्ण. ते काय करत? पहिरावत चुनरी, एकमेकाला चुनरी घालतात, म्हणजे डोक्यावर कपडे घालत एकमेकाला, प्रेमानं वस्त्राभूषण एकमेकाला चढवत आहे. दोहू दुहू शिर बांधत पागे, दोघे एकमेकाला पगडी बांधत आहे. राधा कृष्णाला पगडी बांधते आणि कृष्ण राधेला पगडी बांधते. दोहू दुहू को सिंगारत अंग, एकमेकांचा मेकअप, आजच्या भाषेमध्ये मेकअप, एकमेकांचा सिंगार दोघं जण करत आहे. गरे लगी दोहू दुहू अनुरागे, आणि मग सिंगार करता करता एकमेकाच्या गळ्यामध्ये पण ते प्रेम भावनेनं पडत. परंतु त्यांचं हे जे काम आहे, एकमेकाचा सिंगार करणं हे सुरू आहे. आणि मग संभू स्नेह समोह रहे, रस ख्यालन में सिगरी निश जागे. आणि शंभू महाराज स्नेहानं हे सांगतात की पूर्ण रात्रभर ती एकमेकाचा शृंगारच करत बसले, त्यांना त्याच्यातच आनंद आहे. त्यांनी पुढचा जगाचा विश्वाचा विचार सोडून दिलेला आहे. त्या दोघांच्या मनामध्ये आता राधेच्या मनामध्ये कृष्ण आणि कृष्णाच्या मनामध्ये राधा आहे. ह्याशिवाय या जगामध्ये या विश्वामध्ये आता कोणीही त्यांच्या नाही, किंबहुना जग आता ते संपूर्ण विसरून गेलेलं आहे. दोहू दुहून मान करे पुनी, दोहू दुहून मनावन लोगे. आणि मग हे करता करता एकमेकाचा अपमान करतात, एकमेकाची छेड करतात, छेड काढून अपमान करतात. राधा कृष्णाची छेड करून अपमान करते आणि पुन्हा मग त्याला म्हणावं दोहू दुहू मनावन लोगे. आणि मग ती काय करते? पुन्हा त्याला म्हणावं. आणि कृष्ण पुन्हा राधेची छेड काढतो, ती त्याला म्हणावं. या पद्धतीने राधा आणि कृष्ण याचा अतिशय सुंदर आणि शृंगारिक वर्णन ह्या पहिल्या श्लोकामध्ये आहे. या नायिका भेदमध्ये जेवढे काही श्लोक आहेत तेवढे सर्व श्लोक हे अशाच पद्धतीचे आहेत. राधा आणि कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला आणि हे वर्णन करणारे श्लोक. त्यानंतर दुसरं आहे म्हणजे नख शिख. नख शिख म्हणजे केसाच्या जड, नखापासून शिखेपर्यंत हे जे पहिलं आहे नायिका भेद आहे, हेच त्यांच्या पौगंडावस्थेमध्ये जेव्हा त्यांच्या मनामध्ये या पौगंडावस्थेच्या ज्या भावना आहेत, ह्या प्रेमाच्या भावना, शृंगाराच्या भावना जेव्हा त्यांच्या मनामध्ये येत होत्या तेव्हा त्यांनी नायिका भेदलेला आहे. आणि जेव्हा थोडेसे मॅच्युअर झाले त्यानंतर त्यांनी नखशिख लिहिले. नखशिखमध्ये हे सुद्धा शृंगार प्रधानच आहे आणि डोक्यापासून केसापर्यंतचं वर्णन आहे. इथं सुद्धा राधेचं वर्णन आहे. राधेचे वेगवेगळे रूप आहेत. बाल राधा आहे, मध्यमवयीन राधा आहे, वयस्कर राधा आहे. आणि ह्या सर्वांची स्थिती, त्यांचा अनुराग, त्यांचं प्रेम, त्यांचं आकर्षण, या सगळ्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. या नायिका भेदचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये नखशिखचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये जे वर्णन आहे
हे वर्णन महाराजांनी स्वतः केलेलं आहे, पण वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामध्ये नायनदुती नावाचा एक श्लोक आहे. नायनदुती म्हणजे एक न्हाव्याची स्त्री ही राधा आणि कृष्णाला पाहते आणि तिच्या मनामध्ये तेव्हा ते काय विचार येतात राधा आणि कृष्णाविषयी ते तिने लिहिलेले आहे. मालेंदुती एका माळेची मुलगी ही स्त्री ती पाहते आणि मग तिच्या मनामध्ये काय जे शंभू महाराज हे तिच्या माध्यमातून व्यक्त होतात. हे अतिशय एक अन्योक्ती म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु याला आपण पर्सॉनिफिकेशन किंवा मग विस्थापन म्हणजे दुसऱ्याच्या आपल्या भावना दुसऱ्याच्या माध्यमातून व्यक्त करणं, ही एक मानसिक जी स्थिती आहे, ही मानसिक स्थिती महाराजांनी या नखशिखमधून व्यक्त केलेली आहे. आणि आजचा जो आपला सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे 7 शतकचा. ह्या नायिका भेचं एक उदाहरण आपण पाहूया. ऐका, माफ करा, नखशिखचं आपण उदाहरण पाहूया. सुरुवात महाराज ही श्री गजाननाच्या आराधनेनं करतात. काय लिहितात बघा. पद पद्म पत्र समचरण जंग जिमी कनक कर मकर नाभी ललित गभीर उदर लंबित विशाल कर ऊर दीर्घ अति मंजु चारी कर देत चारी फल एक दंद अरुसुंड लवत हरिजात सकलमल अति नयन चार उढाली फलक श्रवणसिस छवियो मडत ज्ञान होत अज्ञान केसो गणनायक के गुण पडत. आपल्या थोडस डोक्यात आलं असेल, परंतु फार काही समजलेलं नाही, तर फार सोपं आहे. पद पद्म पत्र सम म्हणजे पद्म म्हणजे कमळ, कमळाच्या पानासारखे नाजूक आकर्षक पाय आहेत. जंग जिमी कनक कर्म कर, एखाद्या सोन्याच्या मासळीप्रमाणे त्यांचे काय आहेत पाय आहेत. त्यानंतर नाभी ललित गभीर, नाभी म्हणजे बेंबी, त्यांचे जे काही पोटाचा भाग आहे. उदर लंबित विशालवर, आणि नाभी आहे थोडीशी वर आलेली आहे, आणि उदर कसं आहे पोट आहे त्याचं मोठं आहे. उर दीर्घ अति मंजूर चारी कर, हे फार महत्वाचं आहे. उर त्यांचा दीर्घ आहे म्हणजे छात्याशी दीर्घ आहे, आणि मंजूर चारीकर, मंजूर म्हणजे अगदी कमळाप्रमाणे कोमल असे त्यांचे 4 कर आहेत, 4 हात आहेत. आणि पुढची ओळ जी आहे ते फार महत्वाचे आहे. देत चारी फल, हे 4 हात काय करतात तुम्हाला 4 फळं देतात. आपल्या जे काही जुन्या परंपरेनुसार धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 फळ आहेत ते 4 फळं देणारे हे काय आहेत श्री गणेशाचे 4 हात आहेत. म्हणजे महाराजांचं निरीक्षण आणि किती अचूक आणि करेक्ट होतं. त्यानंतर एक दंत अरुसुंड लशत हरिजात सकलमल, एक दंत एक दात आहे, अरु सुंड लशत सोंड एक सोंड आहे, आणि हरिजात सकलमल, आणि त्याला पाहिल्यानंतर जे मल आहे जे वाईट आहे, जो काही द्वेष आहे जो वाईटपणा आहे, हा वाईटपणा काय होतो सगळा नष्ट होतो, हा निघून जातो. आणि पुढे महाराज लिहितात की अति नयन चारु ढाली फलक श्रवण सीस छवी ओमडत. अति नयन चारू, डोळे असे मोठे मोठे आहेत, असे मोठे मोठे आकर्षक डोळे आहेत, आणि मुक्त असे काय आहेत त्यांचे कान आहेत. आणि सगळ्यात शेवटी महाराज श्री गणेशाविषयी लिहितात की ज्ञान होत अज्ञान केसो गुणनायक के गुण पडत. जेव्हा आपण ह्या गुणनायकाचे गुण वाचू ऐकू गणेशाचं जे स्तवन करू, तेव्हा आपलं काय होतं ज्ञानाचं अज्ञानाचं रूपांतर कशामध्ये होतं ज्ञानामध्ये होतं, असं महाराज या ठिकाणी गणेशाविषयी लिहितात. अगदी बुधभूषणमध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी गणेशाचं, त्यानंतर देवी भवानीचं, अशा पद्धतीचे स्त्रोत त्यांनी सुरुवातीला त्याच्यामध्ये सुद्धा लेखन केलेलं आहे. म्हणजे महाराज काही नास्तिक नव्हते, कारण त्या काळात नास्तिक अशी काही संज्ञा नव्हती. जो समाज जसा जसा होता तशा तशा समाजामध्ये ज्या ज्या पद्धतीनं महाराज आहेत त्या त्या पद्धतीनं महाराजांना जेव्हा जेव्हा जे जे जसं जसं भावलं तर तसं त्याने ते लिहिलेलं आहे. आणि त्यामुळेच कुठलाही आडपडदा न ठेवता, कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता किंवा आपल्या विचारामध्ये न आणता महाराजांनी काय केलेलं आहे तर आपलं जे साहित्य आहे ते साहित्य लिहिलेलं आहे. साहित्याचा उद्देश काय आहे? महाराजांना साहित्य लिहून कुठल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचं होतं का? नाही. महाराजांकडेच कितीतरी साहित्यिक असायचे. महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या दरबारात असलेले कवी भूषण असतील किंवा यानंतरचेही जे काही साहित्यिक असतील, शंभू महाराजांनी अगदी जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशजांना सुद्धा वारीसाठी वर्षासन लावून दिलेलं होतं. म्हणजे महाराजांना स्वतःला साहित्यिक म्हणून काही सिद्ध करण्याची गरज नव्हती. हे जे काय आहे हे काय आहे वर्ड्सवरच्या भाषेमध्ये स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्ज आहे. हा फक्त भावनांचा जो काही त्यांच्या मनामध्ये
निर्माण झालेला जो काही भाव तरंग आहे, हा भाव तरंग काय झालेला आहे, असा उसळून येऊन बाहेर पडलेला आहे. आणि हे जे असतं हे ओरिजिनल असतं, जिनायना असतं. बाकी जे आर्टिफिशियल आहे, जे कृत्रिम आहे, ट ला ट जोडून प ला प जोडून ते साहित्य होत नसतं, ते यमक होत असतं. परंतु जो विचार आहे, जो विचार जर तुम्हाला पोचवायचा असेल तर तो इथूनच यावा लागतो. आणि इथून आलेला विचार हा सरळ इथेच जाऊन मिळतो. त्यामुळे मागच्या 300-400 वर्षात हे साहित्य कितीतरी दाबण्याचा प्रयत्न केला, या साहित्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु साहित्य आज 16व्या शतकानंतर 400 वर्षानंतर पुन्हा काय होत आहे, वाळून वर येत आहे. जेव्हा मी वाचत होतो तेव्हा माझं मन तृप्त होतं. आमच्या बुधभूषणच्या पॉडकास्टला फार तर दर आठवड्याला 200-300 लोक ऐकतात. आम्ही कुणाला फॉलो करा, सबस्क्राईब करा म्हणून फार काही मागं पण लागत नाही, कारण ज्यांना ज्ञानाची आस आहे आमचा उपक्रम त्यांच्यासाठीच आहे. आणि खोगीर भरती खूप मोठे सबस्क्रायबर जमा करून आपल्याला काही त्याच्यातून आर्थिक प्राप्ती करण्याचा आपला यातला काही प्रयत्न नाही. आपला फक्त एकच प्रयत्न आहे, आपल्याला एकच गोष्ट यातून प्राप्त होते, म्हणजे जेव्हा मी 2 श्लोकांचं पॉडकास्ट करतो त्यावेळेस माझं मन हलकं होतं, समाधान होतं. महाराजांचं साहित्य इतके दिवस दाबलं गेलं, का दाबलं गेलं? आपण लोकांना नाव ठेवतो की त्यांनी समोर आणलं नाही. अरे आपण का आणलं नाही? आपण काय केलं? आपले लोक काय करत होते? हा जो बहुजन समाज 18 पगड जातीचा समाज ज्यांना उभा करून महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं, ते माणसं काय करत होते? त्यांनी का लिहिलं नाही? त्यांनी लिहिलं नाही कारण त्यांना लिहिता येत नव्हतं. आज आपल्याला लिहिता येतं, आपण लिहितो का? हा मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत आपण लिहिणार नाही तोपर्यंत आपला इतिहास लोक लिहितील. छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांसमोर आणलं कोणी? ग्रँटने आणलं. एक परदेशी व्यक्ती त्यांना आपल्या समोर आणलं, मांडलं की अरे तुमच्याकडे असा राजा होऊन गेला. आणि मग त्याच्यावर किती लोकांनी क्रिटिकल लिहिला आणि नंतर लोक इतिहासकार झाले, शिवव्याख्याते झाले. पण सुरुवात ग्रँटला करावी लागली. आपल्यात का एखादा ग्रँट झाला नाही? कारण आपण लिहित नाही. आपण का लिहित नाही? तर लिहिण्याला प्रतिष्ठा नाही, लिहिल्याला ग्लॅमर नाही. ग्लॅमर असो नसो, आपण असो नसो, पण आपलं साहित्य आपल्या पुस्तकाच्या रूपानं मागं राहणार आहे. आणि म्हणूनच माझा जो PhDचा रिसर्च आहे, जो मराठा समाजावर मी केलेला मराठा समाजाचा शिक्षणविषयक दृष्टिकोन, याच्यावर मी PhDचं मी केलेलं आहे. तर त्याच्यावर आधारित एक पुस्तक मी प्रकाशित पण केलेलं आहे. सरांच्या सेवानिवृत्ती समारंभामध्ये तो प्रकाशनाचा समारंभही झाला होता. मी असेल नसेल पण कदाचित माझ्या पुस्तकाच्या रूपानं मी आहे. आणि लवकरच त्या बुधभूषणचा सुद्धा आणि जो मी पॉडकास्ट करतो त्याचं सुद्धा पुस्तक काढण्याचा माझा मानस आहे. ह्याचे याची प्रेरणा म्हणजे हे आमचे साखरे सर. तर आता हा तिसरा पुस्तक आहे, ज्या तिसऱ्या पुस्तकाकडे उडते म्हणजे आहे 7 शतक. मूळ हा जो ग्रंथ आहे हा मूळ ब्रज भाषेमध्ये आहे. शातचा अर्थ काय होतो? शातचा अर्थ होतो सुंदर. शतक म्हणजे 100, म्हणजे सौंदर्यानं ओतप्रोत भरलेल्या 100 छंदांचा हा ग्रंथ आहे. परंतु दुर्दैवानं आज याचे फक्त 13च छंद आणि 13च श्लोक उपलब्ध आहेत. काळाच्या ओघामध्ये कुठे ते गायब झाले. बुधभूषण सुद्धा पूर्णपणे उपलब्ध आपल्याकडे नाही. काही लोकांच्या मते इटली किंवा फ्रान्स या ठिकाणी बुधभूषण आजही उपलब्ध आहे. असेल तर त्याने तो सांभाळून ठेवावा, कारण इकडे आणून आपण त्याचं काय करू आपला भरोसा नाही. तिथंच त्यांनी जसा 600 वर्ष सांभाळा तसा सांभाळावा आणि त्याचं जे काही आहे ते आम्हाला ट्रान्सलेशन करून द्यावं. आपण ते तरी किमान जतन करूया. आपल्या क्षमतेविषयी आपण प्रश्न निर्माण करावे, कारण आपलं वर्तनच त्या पद्धतीनं झालेलं आहे. आपल्याला शंभू महाराजाला आता पुन्हा पुढे आणण्याची वेळ आलेली आहे. शंभू महाराजांना पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. इथंच आपला अपयश अतिशय ठळकपणे नमूद होतो. परंतु याला काही अपवाद आहेत, जे अपवाद मी सकाळी आल्याबरोबर म्हटल्याप्रमाणे ह्या उदगीरवासियांचे. आपल्या सर्वांचं ज्ञानावरचं, आपल्या सर्वांचं वाचनावरचं, आपल्या सर्वांचं ग्रहणावरचं प्रेम पाहता परिस्थिती एवढीही वाईट नाही याची खात्री होते आणि उदगीरकरांचं पुन्हा पुन्हा कौतुक करावं असं वाटतं. कारण पुस्तकं वाचणं तर दूर, परंतु पुस्तकात काय आहे हे ऐकणं सुद्धा आजकाल मोठी कठीण गोष्ट झालेली आहे. कारण सगळ्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि एंटरटेनमेंटचा प्रचंड भडीमार आहे. 10 सेकंदाच्या वर आज कुणाचं अवधान नाही. एक काळ असा होता, नवीन मोबाईल जेव्हा आले होते ना, नवीन फोन जेव्हा आले होते, एकेकाला 100 लोकांचे मोबाईल नंबर पाठ होते. आता बायकोचा मोबाईल नंबर पाठ नाही. का? त्याची आवश्यकता नाही, त्याच्यात लक्ष नाही. लक्ष कुठं आहे? सगळं त्या रील्समध्ये आहे. असो, तर आज पुन्हा हे
जागृत करण्याची वेळ आपल्या समोर आलेली आहे. याचं कारण म्हणजे शंभू राजाचं जे विसरलेलं साहित्य आहे हे साहित्य आपण आपल्या समोर घेऊन येणार आहोत. तर 7 शतक ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ जो आहे बुधभूषणपेक्षा, त्याच्यानंतर नायका भेदपेक्षा आणि नखशिखपेक्षा कसा वेगळा आहे. तर बुधभूषण जे आहे हे एखाद्या तत्वज्ञ व्यक्तीनं लिहिलेलं आहे असं आपल्याला वाटतं. त्याच्यामध्ये राजानं कसं वागावं, सेनापतीनं कसं वागावं, राजकुमारानं कसं वागावं, जनतेनं कसं वागावं आणि राज्याचा उत्कर्ष कसा करावा हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या देवता आहेत आणि अन्योक्ती कलश नावाचा जो आहे हा अन्योक्ती कलश तर पूर्णपणे उपदेशपर आहे. एका दोह्या त्याच्या एका श्लोकावर PhD करतात एवढा सखोल अर्थ अन्योक्ती कलशामध्ये. तर एवढा धीर गंभीर हे जे लिहिलेलं आहे ते महाराज मॅच्युअर्ड राज्याभिषेक झाल्यानंतरच्या काळामध्ये लिहिले गेलं असं. नायिका भेद आणि नखशिख जे आहे त्यांच्या आयन्य तारुण्याच्या वयामध्ये लिहिलं गेलेलं आहे. कारण त्या तारुण्य सुलभ भावना या श्रीकृष्ण राधेच्या रूपाने महाराजांनी व्यक्त केलेल्या आहे. आणि मात्र 7 शतक मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हा वेगळा कसा आहे तर महाराज स्वतःच लिहितात की हे सगळं जग मी बघितलेलं आहे आणि हे ईश्वरा, हे श्रीकृष्ण, हे गोपाळा, हे हरी, हे देवाचे त्यांनी मारलेले रूप आहे. श्रीकृष्ण, गोपाळा, हरी आणि कुठे कुठे शिवाचा उल्लेख. आणि त्याला ते शरण जातात आणि सांगतात की एवढं जरी सगळं मी केलेलं असलं तरी काहीही नाही. तुझे चरण आणि तुझी जी काही कृपादृष्टी आहे हीच माझ्यासाठी काय आहे सगळ्यात मोठी गोष्ट. आपण हे महाराजांचे एक 5-6 श्लोक आपण पाहणार आहोत. 7 शतकावर असल्यामुळे आपण 5-6 श्लोक पाहणार आहोत आणि त्यानंतर शेवटी आपण याच्यावरचे प्रश्नोत्तर घेऊया. तर 7 शतकचा जो पहिला श्लोक आहे हा पहिला श्लोक हा सीता मातेला समर्पित आहे. स्त्रियाविषयींची, देवी देवतांविषयी महाराजांची भावना किती उदात्त आणि उच्च प्रतीची होती हे महाराजांना पाहिला का थोरातांची कमळा सिनेमा आमच्या लहानपणी पाहिला आम्ही TV वर. महाराज एखाद्या विलनसारखे दाखवलेत त्याच्यामध्ये. मोहित्यांची मंजुळा पाहिलाय. त्यानंतर राजसन्यास नाटक पाहिलंय. हे नाटक पाहिल्यानंतर राजांविषयी मनामध्ये घृणा निर्माण होईल एवढं त्यांचं वाईट वर्णन केलेलं आहे. आणि मग जेव्हा आम्ही बुधभूषण वाचू लागलो, जेव्हा आम्ही छावा वाचू लागलो, ही कादंबरी वाचायला लागलो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आणि हे असं का आहे याच्यावरही आपण एक वेगळा परिसंवाद ठेवायला हरकत नाही की कशा पद्धतीनं महाराजांची बदनामी झाली. जे कोणी त्याचे अभ्यासक आहेत ते कदाचित येऊन तुम्हाला सांगतील. पण आजचा आपला 7 शतकाचा विषय असणं आपण 7 शतकांपर्यंतच मर्यादित राहणार. तर पहिली सवयी आहे. ह्या सगळ्या दोहे म्हणता येणार नाही. हा दोहा आहे परंतु जे काही यांचे लेखक आहे ह्याला या लेखनशैल्यात सवयी म्हणतात. 22 किंवा 26 अक्षरे याच्यामध्ये असतात म्हणजे एकदम छंदबद्ध आहे. आणि याचे प्रेरणास्थान मी म्हटल्याप्रमाणे कवी कलश आहेत. म्हणूनच पहिला आजचा जो आपण सवयी घेतली होती ही कवी कलशांचीच महाराजांच्या शौर्याचं वर्णन करणारी. तर त्याचा आजचा श्लोक पहिली सवयी अशी आहे. सीतापगणश चंद की भजी काय संभ समाज 7 शतक ग्रंथ हि रचियो संतन के हितकाज. महाराज लिहितात की सीतेचे काही पायाचे नशचंद्र, नखाचा चंद्र, नशचंद्र जे आहे हे याचं भजन, याची जी काही आराधना आहे ही कोण करत आहे? स्वतः शंभू महाराज आणि हा सर्व समाज करत आहे. आणि त्यासाठीच ह्या देवीच्या उपासनेसाठी, देवाच्या भक्तीसाठी 7 शतक ग्रंथही रचयो संतन के हितकाज. आणि संतांच्या हितासाठीच हा 7 शतक या ग्रंथाची रचना मी करत आहे असं महाराज याच्यामध्ये लिहितात. त्यानंतर पुन्हा संतांविषयी महाराज लिहितात की मोमन मधुकर संत हित भर्योर ग्रंथ रसविंद चित्रकूट केसिरलान जे फुलपग अरविंद. मो म्हणजे माझं मन काय झालं? मधुकर भ्रमर झालं. आणि भ्रमर होऊन काय केलं मी? ठिकठिकाणी असला हा जो भ्रमर रस आहे, हा मधुकर, हा भ्रमर काय करतो? रस जमा करतो. कशासाठी? स्वतः खातो का रस तो? किती भ्रमरांनी रस पिऊन त्यांना डायबिटीस झालाय. आपण आजही पाहतो भुंगे रस जमा करतात आणि मधमाशा रस जमा करतात आणि पोळ्यामध्ये जमा करून ठेवतात आणि त्याचा फायदा माणसं किंवा दुसरेच लोक घेतात. तर महाराज लिहितात की मोमन मधुकर संत हित भरेवर ग्रंथरसविंद. हे रसाचं भरलेला प्याला असलेला हा जो माझा ग्रंथ आहे हा मी लिहिलेला आहे कुणासाठी? संतांच्या हितासाठी. आणि पुढे महाराज उदाहरण चित्रकूट केसिरलान जे फुलपग अरविंद. ज्या पद्धतीने चित्रकूटावर प्रभू श्रीरामाचे
लक्ष्मणाचे सीतेचे पाय पडले आणि त्या ठिकाणी फुलं उमलले. अगदी त्या पद्धतीनं काय होणार आहे, जीवन आपलं फुलांनी उमलून जाणार आहे. अशा पद्धतीची भक्तीची भावना ही प्रभू राम सीता यांच्याविषयी महाराजांनी व्यक्त केलेली आहे. पुढे महाराज लिहितात की सोरस पायी छके महासदनानिक सुखसेस शंभराज शगराज मुनी गिरिजा गिरा गणेश. आणि हा रस कोण घेणार आहे? हे सगळे जे 3-4 सवयी जे आहेत ह्या सवया एकमेकाला इंटरकनेक्टेड आहे. तर महाराज लिहितात की हा रस पिऊन कोण कोण? सनकादिक, शुक म्हणजे शुक्राचार्य, शेषदेव, शंभू स्वतः शंभूराज, शगराज, मुनी, गिरिजा आणि गणेशजी सुद्धा हा रस पिऊन तृप्त झालेले आहेत. कारण महाराजांनी गणेशाची सुद्धा आराधना या त्यांच्या लेखातून केलेली आपल्याला दिसून येते. हे झालं देवता वर्णन. त्यानंतर उपदेश कसा असला पाहिजे हा सांगणारी पुढची सवय अतिशय सुंदर आहे. उपालंब कही विने कही जगत शीश कही ध्यान ब्रह्मनिरूपम कुछ कहेरो जाते बढत ज्ञान. उपालंब, उपालंब म्हणजे उपहास. बऱ्याचदा उपदेश करताना संतांच्या लेखनामध्ये उपहासाचा उल्लेख केला जातो. उपहास या अलंकाराचा वापर केला जातो. महाराज सांगतात की उपहास केल्याशिवाय जगत शीश कही ध्यान, जगाला काहीतरी शिक्षणाचं काही ज्ञानाची गोष्ट दिली गेली पाहिजे. ब्रह्मनिरूपम कुछ कहेरो जाते बढत ज्ञान. आणि जेव्हा मी ब्रह्मनिरूपण करेन, जेव्हा मी ज्ञान तुम्हाला सांगेन, तेव्हा निरूपण करेन या ब्रह्माच्या रूपाचं, ब्रह्माच्या अस्तित्वाचं जेव्हा मी वर्णन करेन, तेव्हा जाते बढत ज्ञान, तुमचं ज्ञान काय होणार आहे? वाढणार आहे. इथे कोणती भावना आहे? इथं प्रेमाची भावना आहे का? इथं रोमॅन्टिक भावना आहे का? इथे एक विरक्तीकडे आलेली, म्हणजे आम्ही सगळी दुनिया बघितलेली आहे. बरेचसे पालक आपल्या मुलाला सांगतात की जे पांढरे झालेत नाही उन्हानं झालेले नाही. एवढा अनुभव आमच्याकडं आहे. आणि अनुभवानं आलेला हा जो पोक्तपणा आहे, अनुभवानं आलेलं हे जे आमचं ज्ञान आहे, हे ज्ञान तुमच्या हितासाठीच आम्ही तुम्हाला सांगतो. आणि पोरांना काही ते ऐकावं वाटत नाही. त्यांना असं वाटतं की सारखं ज्ञानच सांग, सदा सदा असं करू नको तसं करू नको. पण महाराज म्हणतात की त्यामध्ये जर उपहास नसेल तर तुमचं ज्ञान हे काय होतं? अतिशय चांगल्या पद्धतीनं लागू होतं. म्हणून महाराज म्हणतात उपहास न करता जगत शीश कही ध्यान, जगाचं ध्यान ओळखून घेऊन त्यांना ज्ञान द्या. ब्रह्मनिरूपम कुछ कहेरो जाते बढत ज्ञान. आणि मग तुमचा काय होणार आहे? ज्ञान वाढत जाणार आहे. ग्रंथाच्या रचनेमध्ये महाराजांनी स्वतः उपहास कुठेही वापरलेला नाही. फक्त बुधभूषणमध्ये अन्योक्ती कलशामध्ये फक्त त्याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. नम्रता, ध्यानधारणा, ब्रह्मनिरूपण, ब्रह्मविचार या सर्व तत्व चिंतनाच्या विचारामध्ये महाराज घडून गेलेले आपल्याला या श्लोकाच्या या सवयीच्या आधारे आपल्याला लक्षात येतात. त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की महाराज या काळामध्ये कदाचित बरेच निराश झालेले असावे. आणि अभ्यासकांच्या मते हा जो 7 शतक लिहिण्याचा जो कालखंड आहे, महाराजांच्या राज्याभिषेकानंतर पुन्हा पुन्हा ज्यांना त्यांनी पिता समान मानलं अशा त्यांच्या मंत्र्याने त्यांच्या विरुद्ध कटकारस्थाने केली. आणि मग हे सगळं जे असह्य होतं हे सहन होण्याच्या पलीकडे होतं. आणि त्यामुळे महाराजांच्या मनामध्ये कदाचित विरक्तीचे भाव आले असावेत आणि या विरक्तीतून त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग राजानं विरक्तीची भावना जर ठेवली तर राज्य कसं चालणार? महाराज पुढच्या सवयीमध्ये याविषयी लिहितात. महाराज लिहितात की छत्र गज चमर तुरंग अगणित संग येते परमन ना गरुर गहिय तू है असन विहुने अंगवे वसन सुन राशो लोक निंदा भाषो सुषमानी सहियतो है दूषण तुम्हें जे देत मुगद अचेत प्रभु करी हो उहे पे जाको जैसे जहियतो है संबे शोई महिपाल कहे सुनिए गोपाल हम हरिहाल तुम सो निहाल रहियतो है. इथे पुन्हा महाराज आपल्या या विरक्तीविषयी लिहितात आणि गोपाल म्हणजे श्रीकृष्णाला करुणा भागताना दिसतात. महाराज सांगतात की छत्र आहे, छत्रपती झालेत महाराज, छत्र आहे, गज आहे, फिरण्यासाठी हत्ती आहे, चमर आहे, चामर आहे वर, तुरंग आहे, अगणित संघ आहेत, हजारो लोक माझ्या आसपास आहेत, माझे सेवक आहेत, मी राजा आहे. एते परमनना गरुर गहियतो आहे, गरुर गर्व, पण मला या सगळ्याचा काहीही गर्व येत नाही. मला याच्याविषयी फार काही याच्याविषयीची माझी जी काही भावना आहे की मला हे मिळालं पाहिजे, मला हे पाहिजेत, अशी माझी भावना अजिबात नाही. मला याचा गर्व अजिबात नाही. असेल माझ्याकडे छत्र चामर सगळं आहे माझ्याकडे, पण
मग आता काय होईल बरं, मला ह्याचा गर्व नाही, याचा अर्थ काय? असन विहुने अंगवे वसन सुदे राशो लोकनिंदा भाषो सुषमानो सही येतो आहे. आणि माझे असे विचार आहेत की मला ह्या कशाचा गर्व नाही, मला कशाचा अभिमान वाटत नाही. त्यामुळे मला लोक नावं ठेवतात. काय नावं ठेवतील? अरे राजा असला कसला, राजानं कसं सकारात्मक असलं पाहिजे, युद्ध केले पाहिजे, शास्त्रधर्माचं पालन केलं पाहिजे, लढाया केल्या पाहिजेत, असं म्हणून लोक काय करतात? माझा अपमान जर करत असतील तरी लोकनिंदा भाषो सुषमानो सह्यत आहे. मी तुमचं जे काय असेल ते मी काय करतो? सहन करतो. पण मला ह्या सर्व गोष्टीचा अभिमान नाही. आणि मग त्यांचा अपमान करणाऱ्या समोर नाही, पण त्यांना नावं ठेवणाऱ्या या व्यक्तींविषयी महाराज पुढच्या सवयीमध्ये लिहितात की दूषण तुम्हे जे देत मुगदू अचेत प्रभू करिहो उहे पे जाको जैसे चाहियतो है. फारच सुंदर. दूषण तुम्हे जो, आणि मग मी हे जे करतोय, मी देवाचं नाव घेतोय, गोपाळाला मी पूर्णपणे समर्पित झालोय, माझं सर्व काही, माझा गर्व मी सोडून दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये जे लोक मला दूषण देत आहेत त्या लोकांविषयी महाराज कहियो उहे पे जाको जैसा चाहियतो है. त्यांना जसं पाहिजे तसं देवा तू त्यांचं कर. मी असं त्यांच्याविषयी त्यांचं वाईट